आज बनवणार आहे मी बाजरीचा खिचडा। त्याच्यासाठी 2 वाट्या बाजरी 4 तास गरम पाण्यात भिजत ठेवलेली, तांदूळ 1 वाटी, लाल तिखट, हिंग, काळं तिखट, मोहरी, जिरी, हळद, मीठ, शेंगदाणे, खोबरं, लसूण, लवंग, मिरी, दालचिनी 4-4 घेतलेत प्रत्येकी, आणि कोथिंबीर, आलं, तेल आणि पावटे 1.5 वाटी। आता हे बारीक करून घ्यायचं। कोथिंबीर, खोबरं, लसूण, दालचिनी, आलं, 4 लवंग, 4 मिरी आणि दालचिनीचे 2 तुकडे, आल्याचा थोडासा तुकडा घेतलाय। हे सगळं मिक्सर मधून बारीक करून घेते। आता तेल टाकते। कुकर ठेवलाय गरम करायला मी। अंदाजे 6 पळ्या टाकल्यात मी। मोहरी, जिरं, हळद, हिंग। आता हे सगळं बारीक केलेलं लवंग, मिरी, दालचिनी, लसूण, आलं आणि कोथिंबीर आणि खोबरं बारीक करून घेतले मी, ते टाकते सगळं। शेंगदाणे टाकते, पावटा, ह्याला पावटा जास्त लागतो। आता गॅस कमी केलाय, तोपर्यंत मी कढीपत्ता राहिला टाकायचा, तो टाकायचा, टाकायचा। बाजरी मिक्सर मधून फिरून घेते, असं 2दा जरा चक्र फिरवायचं त्याचं, एकदम नाही बारीक करायची, थोडीशीच करायची। ह्या पद्धतीने बाजरी अशी थोडीशी बारीक करून घेतली मी। आता त्याच्यात टाकायची। थोडंसं फिरवायचं, जास्त नाही फिरवायचं। आता तांदूळ टाकते। तांदूळ पण धुवून भिजत ठेवले ते अर्धा तास। लाल तिखट चवीनुसार टाकायचे, किती तिखट लागते त्याच्यानुसार। काळं तिखट, कारण गरम मसाला पण टाकलाय मी त्याच्यात, त्याच्यामुळे। मीठ, चांगलं हलवायचं, परतून घ्यायचं। आता ह्याच्यात उकळेल पाणी गरम, ते त्याच्या डबल टाकायचं, बाजरी आणि तांदळाचे। आता 3 वाटे झाले सगळं टोटल ना, तर 6 वाटे पाणी आहे। कुकरला झाकण लावते, कमी गॅसवर 5 शिट्ट्या करायच्या, नाही शिजला तर परत शिट्टी करायची त्याची। कुकरच्या 5 शिट्ट्या केल्यात मी। बाजरी शिजली असेल, आता शिजली आहे।
तयार झाला खिचडा बाजरीचा. गरम गरमच खायचा, नाही तर घट्ट होतो तो जास्त.